हाय फ्रेंड्स, तर पाठीमागील 2 भागामध्ये आपण पाहिलं होतं राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेऊन आपण रायगडावरती आलो होतो आणि रायगडावरती आपण पूर्ण रायगडाची माहिती घेतलेली आहे. तर आता आपलं राहिलेलं आहे रायगडावरील बाजारपेठ आणि शिवाजी महाराजांचे समाधी स्थळ पाहायचं. तर मग चला. तर हा आहे राजमार्ग. राजमार्ग म्हणजे शिवाजी महाराज याच मार्गावरून महादेवाच्या मंदिरात जात असत. तर हे पहा, हा आहे राजमार्ग. तर आता सर्वात प्रथम आपण इथं शिवाजी महाराजांचं दर्शन घेणार आहोत. हे पहा, तर ही मूर्ती बनवलेली आहे. पंचधातूपासून ही मूर्ती तयार केलेली आहे आणि ही मूर्ती छत्र भिडे गुरुजींनी बसवलेली आहे. शिवप्रतिष्ठानाचे ते अध्यक्ष होते. आता हा समोर जो माळ दिसत आहे त्या माळाला होळीचा माळ असे म्हटले जाते. जेव्हा शिमग्याला इथे होळी पेटवली जाते तेव्हा त्या होळीमध्ये एक नारळ टाकला जातो आणि तो नारळ हा जो कोणी पेटत्या होळीतून जो नारळ बाहेर काढेल त्याला शिवाजी महाराज हे 1.25 किलो सोन्याचं कडं बक्षीस म्हणून देत असत. म्हणून याला होळीचा माळ असे म्हटले जाते. तर हे समोर दिसत आहे ते आहे रायगडावरील बाजारपेठ. रायगडावरील जे 6,000 लोक राहत होते त्यांच्यासाठी असलेली ही आहे बाजारपेठ. तर या बाजारपेठेत एकूण 44 दुकानं आहेत. एका बाजूला 22 आणि दुसऱ्या बाजूला 22 असे एकूण 44 दुकानं आहेत. आता या दुकानांची उंची एवढी का, तर त्या काळातील लोक हे घोड्यावर बसून खरेदी करत असत आणि ज्या महिला असत, स्त्रिया असत त्या या पालखीतून खरेदी करत असत. त्यामुळं या बाजारपेठेची उंची ही एवढी आहे. त्या काळी कोणीही खाली पायी उतरून खरेदी करत नसत. हे तुम्ही पाहू शकता. आणि यांची रचना एक वेगळी म्हणजे पुढे दुकान, मध्ये स्टोअर आणि पाठीमागे घर असं त्या दुकानाची रचना होती. आता इथे तुम्ही पाहू शकता पूर्वीचं रायगड आणि आताचा रायगड यात किती फरक आहे, बिफोर आणि आफ्टर. तर हे आहे पुढे टकमक टोक आहे. या टकमक टोकावरून ज्याने कोणी गुन्हा केला असेल, जो कोणी दोषी ठरला असेल त्याला शिक्षा दिली जायची. परंतु शिवाजी महाराजांनी अशी कोणालाही या टकमक टोकावरून कधी शिक्षा दिली नाही आणि संभाजी महाराजांनी कोणालाही या शिक्षेपासून सोडलं नाही. जो कोणी दोषी असेल त्याला या टकमक टोकावरून संभाजी महाराजांनी शिक्षाही दिलेली आहे. तर आता आपण शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळाकडे. आता आपण जात असताना हा जो राजमार्ग आहे त्याच्या दोन्ही बाजूला सैनिकांची घरे आहेत, म्हणजे रायगडावरील प्रजेची निवासस्थाने आहेत. आता आपण चाललेलो आहे महादेवाच्या मंदिरात. लांबून हा आकार जरी मस्जिदीसारखा दिसत असला तरी हे महादेवाचं मंदिर आहे. तर याचं कारण म्हणजे पूर्वीच्या काळी मोगलांना फसवण्यासाठी केलेलं. ते पाहू शकता किती सुंदर असं मंदिर आहे. भोवतालचा परिसर हा खूप मोठा असा प्रशस्त आहे. आता हे जे बांधकाम तुम्ही पाहता ते बांधकाम चुना गूळ यात बनलेलं आहे. आता यासाठी वापरलेला दगड हा काही गडाच्या पायथ्यावरून आणलेला नाही, तर हा गडावरतीच म्हणजेच गडावरती तलाव खोदून जो वापरलेला निघालेला दगड आहे तोच या बांधकामासाठी वापरलेला आहे. कारण पूर्वीच्या काळी काही सोय नव्हती. पाहू शकता किती सुंदर असं बांधकाम आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे. पाहू शकता किती छान असं मंदिर दिसते. पुढे नंदी आहे. चला तर आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात. आतमध्ये आल्यानंतर सुद्धा खूप सुंदर असा गोल घुमट आहे. आतमध्ये छान असं वातावरण, उन्हाळ्यात सुद्धा थंडगार हवा येते इथे. खूप सुंदर वातावरण होतं. आतमध्ये पण एक छानपैकी अशी महादेवाची पिंड आहे. जेव्हा केव्हा रायगडावरती महाराज येत तेव्हा सर्वात प्रथम या मंदिरात येऊन दर्शन घेत. पुढे चल. चल बा.
पाय पाय चल आता आपलं दर्शन घेऊन आपण महाराजांच्या समाधीकडे चालले आहोत. तर ही पाहू शकता, ही आहे शिवाजी महाराजांची समाधी. महाराजांनी हिरोजी इंदोरकरांना विचारले की 14 वर्ष तुम्ही हा किल्ला बांधून दिला, तर याबद्दल बक्षीस काय हवंय. तर तेव्हा हिरोजी इंदोरकरांनी सांगितले, सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदोरकर. जेव्हा जेव्हा महाराज या मंदिरात येतील तेव्हा तेव्हा महाराजांचा पहिला पाऊल या पायरीवर पडला, तेव्हा तेव्हा महाराजांच्या पायाची धूळ ही माझ्या नतमस्तकी लागली पाहिजे, हीच माझी इच्छा, असं हिरोजी इंदोरकरांनी महाराजांना सांगितलं. महाराजांची समाधी, महाराजांचं निधन हे 3 एप्रिल 1680 मध्ये राहत्या घरात झालं आणि त्यांना या ठिकाणी अग्नी दिली गेली. तुम्ही पाहू शकता, हीच ती पायरी आहे ज्यावर लिहिलेलं आहे, सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदोरकर. महाराजांनी हिरोजी इंदोरकरांना विचारले की या रायगडाचं हमीपत्रक काय. तर हिरोजी इंदोरकरांनी म्हटलं की जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत या रायगडावरच्या वास्तूला कधी धक्का लागणार नाही. आता खरं सांगायचं म्हटलं तर हा जो 150 वर्षापूर्वीचा इतिहास हा लपला होता. ह्या इतिहासाची खरी सुरुवात ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती. तर आता हा आपला रायगडाचा पूर्ण 3 भागामध्ये आपण ह्याचं रायगडाची संपूर्ण माहिती, संपूर्ण इतिहास हा सांगितलेला आहे. तर आता आपण चाललेलो आहे परतीच्या प्रवासाला. तर परतीच्या प्रवासाला जाताना जेव्हा आपण राजमार्गावरून जातो, हत्तीमाळापासून जातो, त्याच बाजूने जर तुम्ही रोपवेने आला असाल तर त्याच बाजूने एका खालच्या बाजूने रोपवेला जाण्यासाठी एक मार्ग आहे, त्याच रस्त्याने आपण निघालेलो आहोत. आता ते पाहू शकता. रायगडावर राहणाऱ्या सैनिकांची घरे होती, निवासस्थाने होती, पाहू शकता तुम्ही. हे पहा, अजूनही ह्या भिंती आहेत तशा आहेत. आता इथे परत नव्यानं काम चालू केलेलं आहे पुरातत्व खात्याने. इथे पाहू शकता, इथे जुना किल्ला कसा होता आणि आता नवीन इथे कसा केला आहे, म्हणजे बिफोर आणि आफ्टर पाहू शकता तिथे. हे पाहता, इथे उत्खनन चालू आहे. उत्खननामध्ये हे पूर्ण माहिती इथं आपल्याला मिळालेली आहे. आणि ही जी भिंत आहे ती आपल्या गडाचीच भिंत आहे. तर ती पाहू शकता तुम्ही किती जाड आणि किती भक्कम भिंत आहे. यानुसारच आपण ह्या गडाचं बांधकाम किती मजबूत असेल यावरूनच आपण ठरवू शकतो. तर कसा वाटला व्हिडिओ? जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा.